नमस्कार, जय श्री माताजी। मी धनश्री स्वर्वेद रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। मी मॉलमध्ये शॉपिंगला गेले होते, त्या ठिकाणी मला मस्त असे ताजे बेबीकॉर्न मिळाले। मी 2 पॅकेट बेबीकॉर्न घेऊन आले आणि त्याच बेबीकॉर्नपासून आज मी तुम्हाला बेबीकॉर्न चिली बनवून दाखवणार आहे। चला तर मग बेबीकॉर्न चिलीसाठी लागणारा आपण साहित्य बघूया। बेबीकॉर्न चिली करण्यासाठी मी अशा प्रकारे बेबीकॉर्न घेतलेले आहे। हे मी 2 पॅकेट बेबीकॉर्न घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। एक मी शिमला मिरची घेऊन अशा प्रकारे ती चौकोनी कट करून घेतली आहे। एक कांदा घेतला आहे, तो पण मी छान असा चौकोनी कट करून घेतला आहे। एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। कांद्याची पात घेतली आहे, ती पण मी बारीक कट करून घेतली आहे। 1 टीस्पून चिली सॉस घेतला आहे। 1 टीस्पून अद्रक आणि 1 टीस्पून लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे। 1 टीस्पून टोमॅटो केचप घेतलेला आहे। मीठ आपण गरजेप्रमाणे वापरणार आहोत आणि 1 टीस्पून मी सोया सॉस घेतलेला आहे। सर्व बेबीकॉर्न मी डायमंड शेपमध्ये कट करून घेते। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही या बेबीकॉर्नला शेप देऊ शकता, पण मी याला डायमंड शेप दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असं डायमंड शेपमध्ये मी बेबीकॉर्न कट करून घेतलेला आहे। सर्व बेबीकॉर्न मी डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेले आहे। हे कट केलेले बेबीकॉर्न मी पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे। त्यासाठी मी पॅनमध्ये गरम करायला पाणी ठेवलं होतं। पाणी छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते आणि कट केलेले बेबीकॉर्न घालते आणि हे बेबीकॉर्न मी 5 मिनिटं या पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे। 5 मिनिट झाले आहेत। बेबीकॉर्न छान पाण्यामध्ये उकळून वाफले गेले आहे। हे बेबीकॉर्न मी एका बाउलमध्ये काढून घेते। सर्व बेबीकॉर्न मी बाउलमध्ये काढून घेतले आहे। यानंतर यामध्ये मी 1 टीस्पून चिली सॉस घालते, हाफ टेबलस्पून मीठ घालते। थोडं करून यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकणार आहे, म्हणजेच बेबीकॉर्नला छान अशी कोटिंग येईल आणि कुरकुरीत असे बेबीकॉर्न तळले जातील। थोडं करून यामध्ये मी कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेले आहे। यामध्ये मला 4 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर लागलेला आहे। हे कॉर्नफ्लोअर छान असं बेबीकॉर्नला कोट झालेलं आहे। हे बेबीकॉर्न आता आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत। गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं। तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये मी हे बेबीकॉर्न टाकून घेते आणि छान असे बेबीकॉर्न गोल्डन ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत तळून घेते। अशा छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वर्वेद रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्या शेजारील बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। बेबीकॉर्न गोल्डन ब्राऊन कलरचे तळून तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता बेबीकॉर्नला किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे। हे मी एका बाउलमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व बेबीकॉर्न तळून घेते। सर्व बेबीकॉर्न मी तळून घेतलेले आहे। यानंतर आपण याची चिली तयार करणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर 2 टेबलस्पून तेल तापत ठेवलं होतं। तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये मी अद्रक आणि लसूण घालून घेते। तेलामध्ये हे 1 सेकंद फ्राय करून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये मी कट केलेली शिमला मिरची घालते। यानंतर मी कट केलेला कांदा घालून घेते आणि हे सर्व तेलामध्ये मिक्स करून 1 मिनिट तरी कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेते। लसूण, अद्रक, शिमला मिरची आणि कांदा छान तेलात फ्राय झाला आहे। यामध्ये मी 1 टीस्पून चिली सॉस घालून घेते। 1 टीस्पून टोमॅटो केचप घालून घेते। 1 टीस्पून सोया सॉस घालून घेते आणि 1 टीस्पून यामध्ये मी मीठ घालून घेते। सोया सॉसमध्ये मीठ असतंच, त्यासाठी यामध्ये थोडं कमीच मीठ घालायचं आहे। हे सर्व मी सॉसेस मिक्स करून घेते।
50 ml पाण्यामध्ये म्हणजेच अर्धी वाटी पाण्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते जे बॅटर तयार होतं ते मी या सॉसमध्ये टाकून घेते। हे सर्व सॉसमध्ये मी मिक्स करून घेते। असं केल्याने काय होतं, जी आपली चिली तयार होते ती अगदी ड्राय तयार होत नाही, त्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लोअरचं पाणी टाकायचं आहे। हे सर्व छान असं मिक्स झालेलं आहे। यामध्ये मी बेबी कॉर्न घालून घेते, जे आपण बेबी कॉर्न तळले होते ते, आणि हे बेबी कॉर्न पण पूर्ण या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। बेबी कॉर्न ग्रेव्हीमध्ये मी पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे। यानंतर यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कांद्याची पात। कांद्याची पात पण मी बेबी कॉर्नमध्ये पूर्ण मिक्स करून घेते। गरमागरम मस्त अशी बेबी कॉर्न चिली तयार झालेली आहे। मी ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। क्रिस्पी अशी बेबी कॉर्न चिली तयार झालेली आहे। लहान मुलं तर आवडीने खातील। तुम्ही ही चिली नक्की घरी तयार करून बघा। तुमची चिली कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय। जय श्री माताजी।